1 कार्ड लागेल अजून आपल्याला. 5 कार्ड्स घेऊया. ओके, सक्सेस येते. वॉन्डचं कार्ड आहे. पॅशनेबल खूप आहात या आठवड्यामध्ये, खूप पॅशनेबल राहणार आहे. येस, व्हील ऑफ फॉर्च्यून, लक आहे तुमच्यासोबत. व्हील ऑफ फॉर्च्यून, गुड लक तुमच्यासोबत आहे. नाईट ऑफ वॉन्ड्स, ॲक्शन खूप आहे. भरभरून ॲक्शनने तुम्ही या आठवड्यामध्ये भरभरून ॲक्शनने मला असं वाटतंय भरले जाणार आहे. स्ट्रेसफुल राहू नका. ओके, मला असं वाटतं की आता हार्डवर्क जो तुमचा केला आहे किंवा तुम्ही आत्ता जर असेल ना, खूप चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येताना मला दिसतात आहे. ओके, सक्सेस येताना, एक विक्टोरी होताना मला दिसत्या आणि खूप ग्रोथ येत्या तुमच्या लाईफमध्ये. ओके, कॉन्फिडन्स तुमचा खूप वाढणार आहे या आठवड्यामध्ये. आत्मविश्वास आहे ना, तो खूप वाढणार आहे तुमचा. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय मिळवायचं आणि त्या सक्सेस तुम्हाला मिळणार आहे आणि ती सक्सेस तुम्ही स्वतः मिळवणार आहे आणि तुमच्याकडे येताना मला दिसते ती सक्सेस. ओके, पेज ऑफ वॉन्ड्स. काही गोष्टी आत्ता जरी तुमच्या थोड्याशा हार्डवर्क आणि म्हणतो ना एक अशी टाईम असतं ज्याच्यामध्ये थोडासा आपल्याला तो सर्वायवर करायला लागतो लाईफचा, तर थोडंसं अजून आहे. पण त्याच्यातूनही तुम्ही न्यू आयडिया, नवीन काही ना काहीतरी करताय, नवीन काही ना काहीतरी डिझाईन करताय, ते प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करताय. मला असं वाटतंय खूप गोष्टी तुमच्याकडे येतात आहे. ओके, हा आठवडा फुल ऑफ फॅशनेबल तुमचा ठरणार आहे आणि खूप ग्रोथ आहे, सक्सेस खूप आहे आणि पूर्ण चांगलाच आहे. प्रश्नच नाही आहे. खूप छान हा आठवडा तुम्हाला जाणार आहे. न्यू बिगिनिंग येत्या. ओके, व्हील ऑफ फॉर्च्यून प्लस गुड लक तुमच्यासोबत आहे ह्या आठवड्यामध्ये. ज्यांचीही तुळारास आहे त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. ओके, गुड लक तुमच्यासोबत मला सरळ सरळ दिसतंय. काही लाईफचा जो कर्मा तुमच्या होता तर ह्या आठवड्यामध्ये तो कंप्लीट होताना दिसतोय. म्हणजे ज्या गोष्टी पास्टमध्ये झालेल्या आहेत त्या गोष्टी आता होणार नाही आहेत. तुमच्यासोबत सगळे छान होणार आहेत. गुड कर्मा तुमच्यासोबत येते आणि न्यू बिगिनिंग दिसते. न्यू बिगिनिंग कोणती पण असू शकते. ओके, तुमच्या लाईफमध्ये लव्ह विषय पण असू शकते किंवा तुमच्या एखाद्या जॉबमध्ये कोणत्याही गोष्टीसाठी तुमची न्यू बिगिनिंग असू शकते. आपण याच्यातून फक्त 3 कार्ड्स घेऊया. येणाऱ्या 8 दिवसासाठी आपण ही एनर्जी चेक करतोय. ज्यांचीही तुळारास आहे त्यांच्यासाठी मेसेज आहे. 2 कार्ड्स आलेत. 1 कार्ड आपण घेऊया. बघूया आणखीन काय मेसेज येतोय. ओके, सपोर्ट किंवा एक बॅलेन्स, फ्रीडम. कार्ड काय आलेत बघूया. मॅजिकल, वाव, मॅजिकल, डीप लव येते तुमच्या लाईफमध्ये किंवा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर ह्याच्यामध्ये खूप जास्त तुमचं रिलेशन छान होणार आहे या आठवड्यामध्ये. ओके, डीप लवच येते आणि ही एनर्जी तुमच्या दोघांकडून फिलिंग आहे. ओके, तुम्ही दोघं पण फील करताय ह्या एनर्जीजमध्ये. डीप लवमध्ये तुम्ही दोघं पण असणार आहे डेफिनेटली. ज्यांची तुळारास आहे आणि ज्यांचं पार्टनर असेल त्या दोघांसाठी मेसेज आहे. मॅजिकल गोष्टी काहीतरी घडणार आहेत. मॅजिक होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. येत्या आठवड्यामध्ये काहीतरी मॅजिकल गोष्टी, मी म्हणते ना परिपूर्ण तुम्ही होणार आहात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सक्सेस येते तुमच्याकडे. खूप सारं सक्सेस येत आहे. ही मॅजिक खूप छान असणार आहे. येत्या आठवड्यामध्ये 8 दिवसामध्ये किंवा तेवढ्या पिरियडमध्ये तुमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी येताना दिसतात. मला ग्रोथ खूप दिसते तुमची. ओके, याच्यामध्ये तुम्हाला एखादा चान्स किंवा कुठलीही गोष्ट मिळू दे, अजिबात हातातून घालवू नका. तुमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी आल्यात. लाईफचा जो पार्ट नाही आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट, तुम्हाला जर असं वाटत असेल की तो पार्ट तुमच्यासाठी ठीक नाही आहे, ती व्यक्ती ठीक नाही आहे, ती सिच्युएशन ठीक नाही आहे, तो भाग आता काढून द्या. ओके, आणि चांगल्या गोष्टींमध्ये या. चांगल्या गोष्टींमध्ये येण्याचा प्रयत्न करा. ओके, जो भाग तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला काही समाधान मिळत नाही, ज्याच्यामुळे तुम्ही खुश नाही आहे, तो भाग आता बाजूला करा. ओके, हे सगळं तुमचं आहे. फक्त काय बाजूला करायचं, काय ठेवायचं हे तुमच्यावर आहे, तुमच्यावर डिपेंडेड आहे. राईट, एंजलचे पण कार्ड घेऊया. एंजलचे गायडन्स घेऊया. तुळा राशीसाठी काय येतात ते चेक करूया. जे माझे व्ह्यूअर्स आहेत ज्यांची तुळा रास आहे त्यांच्यासाठी काही खास मेसेज आहे का? त्यांच्यासाठी काही खास मेसेज आहे का? आपण एंजल कार्ड्समधून आपल्याला गायडन्स हवं आहे, त्याच्यासाठी 2 कार्ड्स खूप होतील आपल्यासाठी. एंजल 2 कार्ड्स प्लीज. 2 कार्ड्समध्ये आपण चेक करूया की एंजलकडून तुमच्यासाठी, म्हणजेच ज्यांची तुळा रास आहे त्यांच्यासाठी काय गायडन्स येतो आहे, काय एंजल तुम्हाला पण सांगतात आहे, कोणत्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये, ह्या तर सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येतात आहे. लव्ह विषयी पण मेसेज आलेला आहे.
1 कार्ड लागेल आपल्याला. लव विषय पण मेसेज आलेला आहे. ओके. रिकव्हरी. रिकव्हरी होते हां तुमची. रिकव्हरी म्हणजे एखादा असा भाग तुमचा लाईफमध्ये सुटलेला असेल, एखादी गोष्ट हरवलेली असेल, एखादा व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये, मला असं वाटतं तो परत येणार आहे, किंवा ती व्यक्ती किंवा ती एखादी वस्तू तुम्हाला परत भेटणार आहे. जॉब तुमचा गेलेला असेल तर तो तुम्हाला परत भेटेल. न्यू बिगिनिंग तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये करायचं असेल तर ती रिकव्हरी येते. म्हणजेच की न्यू बिगिनिंगचं जसं इथं कार्ड आपल्याला आलेलं आहे. ओके. न्यू बिगिनिंग येते. न्यू बिगिनिंग कशामध्ये पण असू शकते, तुमच्या रिलेशनमध्ये असू शकते, जॉबमध्ये, कामासंदर्भात कुठेही असू शकते. तर रिकव्हरी होते तुमची. मला सरळ सरळ दिसतंय तुमची रिकव्हरी होते त्या ह्याच्यामध्ये. आणखीन चेक करूया तुमच्यासाठी. एकच कार्ड घेऊया तुमच्यासाठी. आणखीन मेसेज काय येतात आहे एंजलचे चेक करूया. 1 मोर कार्ड आहे एंजल. ओके. 2 कार्ड्स आलेत. काय हरकत नाही. इट्स अप टू यू. ओके. आता तुमच्यावर आहेत गोष्टी. आता तुम्ही डिसाईड करायचं आहे की तुमच्या लाईफला कसं ब्राईट आणि छान बनवायचं आहे ना. ज्यांची तुळारास आहे त्यांच्यासाठी मेसेज आहे. कशी लाईफला तुम्ही छान आणि जितकं ब्युटिफुल, जितकं फ्रीडममध्ये ठेवाल ना, तितकं तुमच्यासाठी खूप छान आहे येणारा आठवडा. ओके. हे 2 कार्ड्स पण आपण चेक करूया. वाव. राईट टाईमचा आहे. आणि दुसरं म्हणजे अबंडन्स येतं तुमच्या लाईफमध्ये. ओके. अबंडन्स आला आहे आणि अबंडन्स येतो आहे तुमच्या लाईफमध्ये. मला वाटतं आहे हा अबंडन्स खूप प्रकारचा असू शकतो. राईट. खूप प्रकारे भरलेला असू शकतो. रिलेशनशिपमध्ये, न्यू जॉबमध्ये, न्यू गोष्टींमध्ये तुमच्यासाठी येताना मला दिसतो आहे. 8 दिवसासाठी हा मेसेज आपण चेक केलेला आहे तुळा राशीसाठी. ओके. तुळा राशीसाठी हा मेसेज आलेला आहे. हा मेसेज कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. ओके. थँक्यू सो मच. व्हिडिओज कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये लिहित चला. आणखीन तुम्हाला कोणत्या राशींविषयी जर माहिती करायचं असेल किंवा तुम्हाला माहिती हवी असेल, ओके, काही, तर नक्की मला कमेंट्समध्ये लिहा. ओके. थँक्यू सो मच.